आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. नवी मुंबईमधील समाजसेवक प्रतीक जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयनॉक्स पाम बीच गॅलेरिया मॉल येथे जय भीम पॅन्थर एक संघर्ष मूवीचे मोफत शोचे आयोजन करण्यात आले असता नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मूवीचा आनंद घेतला व प्रतीक जाधव यांचे आभार मानले. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करते की आज हा पिक्चर बघण्यासाठी आम्ही पूर्ण ऐरोलीतील महिला जय भीम पॅन्थर जय भीम हा पिक्चर रिलीज 1 तारखेला झाला, पण आम्ही जिकडे तिकडे थिएटरला जाऊन बघत होतो, पण इकडे नाही तिकडे नाही, म्हणजे असं इकडे बंद झालंय. पण आज प्रतीक जाधव ह्याने सर्व ऐरोलीसाठी त्याने पहिल्यांदा पिक्चर बघून आला आणि कसा आहे पिक्चर हा आपल्या समाजाला दाखवला पाहिजे, बाबासाहेबांची क्रांती पुढे नेली पाहिजे. तर ह्या हेतूने त्यांनी पूर्ण ऐरोलीतील लोकांसाठी हा मॉल जो आहे हा मूवी त्याने बुक केला आणि सर्वांना तो बघण्याचा आनंद दिला. खरोखर आज आम्ही जय भीम पॅन्थर पिक्चर बघून खूप आम्हाला म्हणजे काय घेण्यासारखं आहे आणि बाबासाहेबांची प्रेरणा कशी घेऊन जावी आणि कार्यकर्ते कसे बनले पाहिजे आज आम्हाला ह्या पिक्चर मधून ह्या मूवी मधून समजलं. तर खरोखर जय भीम पॅन्थर पिक्चर हा सर्व बौद्ध समाजाने काय भरपूर दुसऱ्याही समाजाने बघण्यात यावा, कारण हा चांगला याच्यातून बोध घेण्यासारखा आहे. तर सर्वांना मी विनंती करते की सर्वांनी हा जय भीम पॅन्थर पिक्चर बघायला या आणि बघावा आणि भरपूर प्रमाणात गर्दी करावी हीच मी जय भीम सर्व बौद्ध बांधवांना म्हणजे सांगण्यात येते आहे आणि विनंती करते. जय भीम जय भीम. दिवस खरं सोन्याचा दिवस आहे. आम्ही जी ही मूवी बघितली ते खरं सोन्याचं आहे. जे मागचा इतिहास आहे ते आमच्या मोहराने ठेवला, ते अजून आमचं घट्ट मन झालं आणि आम्ही महिला मंडळ एकदम घट्ट झालो की मोहर आम्हाला काय करायचं आणि कसं करायचं. या मूवी बघितल्यानंतर आम्हाला समजलं की खरोखरच त्या प्रत्येक मी एवढं अभिनंदन करेन, कारण पूर्ण त्यानं ऐरोली इथं आणली एकत्र आणि मूवी दाखवली. खरोखरच प्रत्येक मी तुझं ह्या जाहीर अभिनंदन करते. आणि प्रत्येक महिलाने आज पहिल्यापासून तर आम्ही एकत्र येतो सगळ्या महिला, तर आता असं एकत्र आलोय की आम्हाला आता कुणी जरी लढलं तरी आम्ही तयार आहोत. आम्ही घाबरणाऱ्या महिला नाही आहोत, बिलकुल नाही घाबरणार आम्ही महिला. आणि खरोखर त्यांच्या डोक्यात ही मूवी काढण्याची ज्याला ते हिरोला म्हणा किंवा डायरेक्टरला म्हणा त्याला खरोखरच माझा मानाचा सन्मान आहे. आणि खरोखरच अशी जी मूवी काढतात ना, माझा समाज तर सोडा दुसरी समाज त्यांना डोकं टेकवतील असं मूवी आहे ही बघण्यासारखी आहे. मी तर बघेन पण माझा समाज दुसरा समाज आणि ते जे नवरा बायको दाखवले होते दुसऱ्या समाजाचे ते देखील खूप छान दाखवले, मला खूप आवडलं त्यांचं देखील.
इतर समाजाची होती मुलगी, ते समाजाची म्हणली माझा भाव आहे ते, पण त्यानं म्हणला चल ठीक आहे जाऊ दे, ते माफ केलं त्यांनी. ते खूप आवडलं आम्हाला खरोखर, कारण ते बाबासाहेब जीवनात पण तसं घडलं होतं, ते बी दाखवलं, ते खूप आवडलं आम्हाला. आणि ह्याच्यावर ज्योती गायकवाड, मी हा पिक्चर आज बघितला माझ्या परिवाराबद्दल बरोबर, पण मला खूप आवडला. जय भीम, सर्वांना जय. सगळ्यांनी विनंती आहे तुम्हाला, जाहीर मी विनंती करते, सगळ्या महिलांनी बघायला यावं, सगळ्यांनी घट्ट व्हावं, सगळ्यांनी एकत्रित व्हावं, सगळ्या आपल्या महिला. चांगल्या प्रमाणात खूप आता परत आम्ही तिकीट काढून परत येऊ आम्ही बघायला, कारण अजून आमच्या डोक्यात घुसलेलं नाही थोडंफार, अजून आम्ही परत येऊ. आणि आम्ही दोघी एवढ्या महिला गोळा करतो, आतापर्यंत गोळा करता आले, अजून याच्या पुढेही गोळा करू. आणि आमच्या पाठीमध्ये येणाऱ्या महिला पण खूप चांगल्या आहेत, खूप चांगल्या आहेत खरोखर. तुम्ही जे हे केलं आमच्याबद्दल खरोखर तुमचं देखील अभिनंदन. ऍक्च्युली चांगला होता मूवी, आणि यंगस्टर्सने ऍक्च्युली हा बघितला पाहिजे, कारण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा शिकण्यासारख्या पण आहेत. आणि मेन म्हणजे आता म्हणजे हा जो समाज आहे ना, तर खूप गोष्टी अशा आहेत की आपल्या समाजातल्या लोकांना त्या गोष्टी नाही माहिती आहेत. तर मग एक हेल्प होते अशा मूवीज मधून की आपल्या समाजातल्या यंगस्टर्सना या गोष्टी समजायला की एक्झॅक्टली काय चाललंय, कुठे कोणती परिस्थिती फेस करावी लागते समाजामध्ये. तर त्यामुळे मी तरी सजेस्ट करेन की यंगस्टर्सनी हा मूवी खरं तर बघितला पाहिजे. ऍक्च्युली आपण तर फर्स्ट ऑफ ऑल सोशल मीडियावरती शेअर केलं पाहिजे, त्यावरून कसं आहे की बाकीच्यांना पण समजेल की हा मूवी कशाशी रिलेटेड आहे. आणि असं पण कोणता तरी एक मूवी आलाय, ज्यांना माहित नसेल त्यांना हे पण कळेल की असं पण कोणता तरी मूवी रिलीज झालाय, तर त्यानुसार मग ते विचारतील वगैरे, आणि त्यावरून अजून पब्लिसिटी होईल या मूवीची. तर आपल्याला हे ऍक्च्युली सोशलाइज करायला पाहिजे. माझं नाव मनाली नामदेव वाघ. विषय खूपच चांगल्या प्रकारे मांडला गेलाय, पण खूपच असा नाजूक विषय होता, पण तो समाजाला याची गरज आहे. आणि सगळ्यांनी जसं बाबासाहेबांनी सांगितलंय, संघटित व्हा, संघर्ष करा आणि सगळ्यांनी मिळून समाजाने एकत्र व्हा, हाच जो मेसेज आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि पिक्चर खूपच छान होता, दुसऱ्या भागासाठी आम्ही वेट करतोय, खूपच एक्साइटिंग वाटतंय. थँक्यू सो मच. जय भीम. हा जो मूवी दाखवलाय आमच्या बंधूने, तो खूप सुंदर असा जय भीम पॅन्थर आम्ही बघायला आलेलो आहे. आणि हा पिक्चर बघून जो चळवळ कशी स्थापन करायची आणि चळवळीमध्ये कसं काम करायचं हे आम्ही या मूवीतून शिकलेलो आहे. तर आम्ही आमची चळवळ अशीच महिलाची सुरू करू, आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची जे संघर्ष आहे, जी चळवळ चालू आहे, ती अशीच पुन्हा चालू ठेवू, हीच मी मंगल कामना करते आणि थांबते. जय भीम. जय भीम. हे पिक्चर एकदम सुंदर आहे, सगळ्यांना येऊन हा सगळं पिक्चर बघण्याच्या काबिलचा आहे. आणि हे जीवाच्या रक्ताच्या मधला आपला पिक्चर आहे, सगळे लहान थोर मंडळी येऊन बघणे गरजेचं आहे. मी 2 वेळा बघितला, प्रत्येकाने हा पिक्चर हमेशा बघावा, खूप बघण्यासारखा आहे. खूप छान वाटलं बाळा. आमच्या जमान्यामध्ये कुठं जाणं येणं नव्हतं, आता या वयामध्ये पिक्चर 2 वेळा बघितला, खूप बरं वाटलं. त्यांना आशीर्वाद देणार. आज प्रतीक जाधव यांच्या मार्फत सर्वांना मोफत जय भीम पॅन्थर ही मूवी ठेवली होती. खूप सुंदर मूवी आहे, खरंच हा चळवळीचा एक भाग आहे. प्रत्येकाने ही मूवी आवर्जून बघितली पाहिजे. यामध्ये जे तरुण चळवळीमध्ये काम करतात, त्यांचा संघर्ष, त्यांना येणारे अनुभव, हे सर्व तिथं खूप सुंदर आणि अप्रतिम दाखवलाय. पिक्चर अतिशय सुंदर आहे. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी हा पिक्चर आवर्जून बघावा, एवढीच मी सर्वांना विनंती करतो. जय. संपूर्ण भारतात 134वी जी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, ती साजरी होत असताना महाराष्ट्रातून, मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून एका विषयाला हातात घेऊन काही कलाकारांनी हा चित्रपट समाजाच्या भेटीस आणला. हा मूवी, हा चित्रपट कार्यकर्ते, संघटना आणि त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांना येणाऱ्या समस्या याच्या भोवती फिरतोय. जरी या पिक्चरचं नाव, चित्रपटाचं नाव जय भीम पॅन्थर असेल, तरी सुद्धा हा जो विषय आहे, हा प्रत्येक समाजातील तरुणांना भेडसावणारा, किंवा प्रत्येक संघटनेला, प्रत्येक समाजातील धर्मातील जी तरुण काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांना सगळ्यांना भेडसावणारा हा एक प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. त्याचं कुठेतरी या चित्रपटात चित्रीकरण केलेलं आहे. तर महाराष्ट्रभरात हा चित्रपट सर्वांनी पाहावा. खूप चांगला पिक्चर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगला विषय हाताळलेला आहे.
तर माझी सर्व तरुणांना, महिलांना, पुरुषांना, ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की असा पिक्चर जो आहे जो काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय तो पिक्चर सर्वांनी नक्की पाहावा.